बघितला होता. हो पण कुठे आहे? देतात ना, आधी कुपन देतात ना ते. गेलात ना कधी मॉल मध्ये? शो टाइम मध्ये आज सोनाली कुलकर्णी माझ्या सोबत आहे. सोनाली, सर्वप्रथम मनापासून अभिनंदन. व्हाईट लिली आणि नाईट रायडरची सेंचुरी. थँक्यू निलिमा. आत्ता पहिला प्रयोग आठवतोय? कालपासून पहिला प्रयोगच आठवतोय सारखा, कारण पहिल्या प्रयोगाच्या दिवशी एवढं टेन्शन होतं आणि असं वाटत होतं की जमणार आहे का. तालमी खूप झाल्या होत्या, खरं म्हणजे फार चांगल्या पद्धतीने तालमी केल्या होत्या आम्ही, पण मला फार वाईट वाटत होतं पहिल्या प्रयोगाच्या दिवशी की मला माझं सगळ्यात आवडतं नाटक, ज्याची मी खूप मोठी फॅन होते आणि कायम राहीन, त्या नाटकात मलाच काम करायला लागावं. आणि हा किती विचित्र योगायोग आहे की आपली जीवलग माणसं तेव्हा आपल्या बरोबर नसावीत. म्हणजे मी रसिकाबद्दल बोलतेय. तर तेव्हा मी पहिल्या प्रयोगाच्या वेळेला मी फारच अशी गोंधळलेल्या मनानं पोचले होते शिवाजीला. पण प्रयोग सुरू झाल्यावर अर्थातच फार चांगला प्रतिसाद होता पहिल्या प्रयोगाला आणि कुठेतरी थोडासा आत्मविश्वास आला. पण खरंच त्या सगळ्या आठवणी काल पुन्हा येत होत्या. तेव्हाही आपण भेटलो होतो, तेव्हाही आपण बोललो होतो. 100 प्रयोग म्हणजे स्पीड नक्कीच जोरदार होता. 100 तू असे पाहता पाहता पूर्ण केलंस. हो, आमचे बऱ्यापैकी शोज होते मागच्या वर्षभरात. आमची टीम तशी कॉम्पॅक्ट आहे आणि माझा जो को प्रोड्युसर आहे दिनू पेडणेकर, तो तारखांच्या बाबतीत बराच अग्रेसिव्ह आहे. त्यामुळे तुझ्याही तारखा त्यांनी घेतल्या म्हणजे त्यांनी अगदीच. आणि आम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दणकून प्रयोग केले. इंदोरला तर 2 दिवसात 5 प्रयोग झाले आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये शक्यतो 2 प्रयोग असं आम्ही करत आलो. तर त्यामुळे वर्षाच्या आत सेंचुरी पूर्ण करता आली. आणि हे नाटक फक्त मराठी नाहीये, तर ते मराठी भाषेच्या पलीकडेही तू हिंदीतही केलंस हा प्रयोग. पृथ्वीलाही प्रयोग झाला. तर ही लीप तुला काय घ्यावीशी वाटली? आणि अर्थात जसं सिनेमांमध्येही तू भाषांची मर्यादा ओलांडलेली आहेस, तसं नाटकामध्येही मराठीच्या बाहेर असं झालंच. म्हणजे अगं, हे नाटक इतकं चांगलं आहे. आपल्याला ना, मला नेहमी असं वाटतं की चांगले कलाकार ढिगाणी आहेत, चांगले तंत्रज्ञ आहेत, पण चांगल्या संहिता मिळत नाहीत. आणि ती जर मराठीत लिहिली गेलेली स्क्रिप्ट असेल तर ती फक्त मराठी प्रेक्षकांपुरती मर्यादित राहू नये असं मला फार मनापासून वाटत होतं. आणि त्यामुळे मी त्या विषयाचीही साथ होती. विषयही असा होता की सगळीकडे पोहोचावा. अगदीच हा आजचा विषय आहे, हा आपल्या पिढीचा विषय आहे किंवा कुठल्याही पिढीचा विषय आहे. कारण प्रेम विषयाबद्दल ज्यांनी नाटक पाहिलंही नाहीये त्यांना सांगशील विषयाबद्दल? विषयाबद्दल म्हणजे आता आपण असं पाहतोय की बरीच तरुण मुलं ही नात्यांच्या बाबतीत फार जास्त उत्सुक आहेत. त्यांना एखादी रिलेशनशिप हवी आहे, पण तिथे त्या नात्यामध्ये कमिट करायला ते धजावत नाहीत किंवा कमिट केल्यानंतर प्रचंड अपेक्षा असतात. म्हणजे आपल्या पार्टनरच्या सौंदर्याबद्दल, सवयींबद्दल, आर्थिक परिस्थितीबद्दल अति अपेक्षा असतात आणि स्वतःची कुवत आणि पार्टनर बद्दलची अपेक्षा याचा काही ताळमेळच राहत नाही. आणि मग खूप मोठ्या प्रमाणात निराशा पदरी पडते किंवा अपयश हाती येतं. तर ह्याचा एक फार चांगल्या पद्धतीने मागोवा घेतला गेलाय व्हाईट लिली आणि नाईट रायडर मध्ये. आणि आत्ताचा जो काळ आहे त्यामध्ये खूप जास्त पद्धतीनं तंत्रज्ञान आपल्यावर हावी व्हायला बघतंय आणि खूप पटापट वेगवेगळ्या प्रकारच्या मेसेजिंग सर्व्हिसेस आपल्याला अवेलेबल आहेत. पण असं सगळं काही अवेलेबल असताना आपण खरंच संवाद साधू शकतोय का एका माणसाशी, आपल्या पार्टनर होऊ शकणाऱ्या माणसाशी? ह्याबद्दल हे नाटक आहे आणि फार खुमासदार शैलीने रसिका आणि मिलिंदनी लिहिलेलं आहे. त्यात कुठेही असं नाहीये की आता आम्ही तुम्हाला फक्त हसवायला आलोय, आता आम्ही तुम्हाला रडवणार आहोत किंवा अशा कुठल्याही उद्देशाने नाही लिहिलेलं. हे फार खरं खरं नाटक आहे. प्रत्येक सीनला प्रेक्षक स्वतःला रिलेट करू शकतात. त्यामुळे बघणाऱ्या माणसाला त्यांचं लग्न झालेलं असू दे, नसू दे किंवा लग्नाला 50 वर्ष झालेली असू देत, प्रत्येक कपल किंवा कुठलेही मित्रमैत्रिणी हे नाटक पाहताना खूप असोसिएट करू शकतात. सायबर मैत्री किंवा सायबर प्रेम याच्यातून यावर हे नाटक बोलतं. आणि आत्ताही फेसबुक, व्हॉट्सअप आणि या सगळ्यांनी आपलं इंटरनेटचं विश्व आणि आपण एकरूप झालेलो आहोत. आणि अशा वेळी हे नाटक पुन्हा रिवाईव्ह होणं जास्त महत्त्वाचं वाटलं आणि म्हणूनच पुन्हा समोर आलं का? खरं म्हणजे ना, फक्त एवढंच कारण नाहीये, हे कारण आहेच.
कारण सायबर चॅटिंग किंवा सायबर फ्रेंडशिपमध्ये आपण बघतो की खूप चेकाळलेल्या भावना जास्त असतात. सगळ्यांना फक्त आनंद झालेला असतो, काहीतरी यश मिळालेलं असतं, प्रत्येक गोष्टीचा उत्सव होतो ह्या प्रकारच्या एक्सप्रेशनमध्ये. तर ते प्रामुख्याने तपासून पाहण्याची निश्चितच गरज आहे आता. हा एक विचार झाला हे नाटक पुन्हा येण्यामागे. पण मला असं वाटतं की मिलिंद फाटक जो रसिका बरोबर हे नाटक ज्यांनी लिहिलं, दिग्दर्शित केलं आणि तो कामही करत होता, त्याच्या दृष्टीने हे नाटक पुन्हा करणं ही त्याची वैयक्तिक निश्चितच गरज असणार. कारण रसिका आजारी पडेपर्यंत हे प्रयोग करत होती. त्यामुळे जेव्हा नाटक बंद झालं रसिकाच्या नसण्यानंतर, तेव्हा आमची अख्खी म्हणजे तेव्हाची व्हाईट लिलीची टीम खूप गप्प झाली होती. म्हणजे त्यांना पोकळी निर्माण झाली निश्चितच. आणि तेव्हा मिलिंदच्या मनाने उचल खाल्ली की हे नाटक परत केलं पाहिजे, कारण तो खरा ट्रिब्यूट असेल रसिकाला. कारण तिचं हे पहिलं लेखन होतं आणि तिच्यासारख्या आयुष्यावर प्रेम करणाऱ्या मुलीला नक्कीच हे आवडणार नाही की तिचे मित्रमैत्रिणी फक्त दुःखात आहेत, सगळेजण डिप्रेस्ड आहेत आणि फक्त तिची आठवण काढत बसलेत. ती नक्कीच असं म्हणेल की चला बाहेर या, आता प्रयोग करा, काम करा. त्या नाटकातूनच ते जिवंत होणं अक्षरशः ते इतकं, ती स्वतः इतकी चैतन्यपूर्ण होती की मला असं वाटतं मिलिंदला ती गरज जास्त भासली असणार. त्यामुळे त्यांनी हे नाटक रिवाईव्ह करावं असं ठरवलं. पण मिलिंदने जेव्हा मला विचारलं ना, तेव्हा मला असं वाटलं आयुष्यात फार कमी निर्णय मी असे इतक्या उत्स्फूर्तपणे घेतलेले आहेत की हो, मी आत्ता फोन चालू आहे मिलिंदचा आणि मी त्याला त्या फोनवर सांगितलं मीच करणार ही व्हाईट लिली. अनेक निर्माते दिग्दर्शकांनी हा पहिला होकार ऐकला नाहीये तुझा लगेच इतक्या अक्षरशः. कारण आता सगळ्या बहुतेकांना सवय झाली की ठीक आहे मी 1-2 दिवसांनी सांगते. तर विचारपूर्वक शांतपणे हो. आणि मिलिंदला असं एकदम झालं की ओके जरूर, म्हणजे तू म्हणावं अशीच अपेक्षा होती. पण इतकं पटकन हो म्हणशील असं त्यामुळे मनातून तो होकार आला अक्षरशः. डायरेक्ट पुण्याला चालीस? नाही, ते त्याचं माझं कामही होतच ना. ऑफिस? छे छे, मुलं बघायची होती ना. एकाला आटपून तुला बघायला आले. आता तुझं झाल्यावर तिसऱ्याचा कार्यक्रम आहे. लाईनीत गणपती उभे. अजूनही मला अनेक आपल्या जवळचे मित्रमैत्रिणी असे भेटतात की नाही यार, रसिकाच्या आठवणी आहेत त्यामुळे आम्ही नाटक पाहायला येत नाही आहोत तुझं. तर मला कधी कधी असं वाटतं की असं नका करू यार, आम्हाला तर आठवणी खूपच आहेत. आपण सगळ्यांनी रसिकावर खूप प्रेम केलेलं आहे. त्यामुळे तिच्या प्रेमापोटीच जर एखाद्या नाटकाचं पुनर्निर्मिती होत असेल तर आम्हाला थोडं प्रोत्साहन मिळालंच पाहिजे. अर्थात जे हाऊसफुल प्रेक्षक येतात ते देतच असतात. हिंदी प्रयोगाबद्दल तू सांगत हिंदी प्रयोगाबद्दल मला असं वाटतं की नेहमी ना एखाद्या नाटकाला एक निर्माता येतो आणि म्हणतो की बहुत अच्छा था ये प्ले मराठी में, अब मैं इसको हिंदी, इंग्लिश या गुजराती कुठल्या तरी भाषेत मी करणार, अमुक ह्याला घेऊया त्याला घेऊया. तर मला असं वाटलं की हे खूपच ऑप्शन्स आहेत जगामध्ये. आणि आता मुंबईत आणि मराठी आणि इंग्लिशमध्ये कशाला, हॉलिवूडमध्ये ह्याच्यावर सिनेमे आणि ब्रॉडवेवर नाटकं निघतील. इतका चांगला विषय आणि संहिता आहे. पण त्यामध्ये ज्यांनी ते लिहिलंय, ज्याचा 50% शेअर होता या लेखन दिग्दर्शनामध्ये, त्याच्यावर अन्याय होईल आणि तो काम फार चांगलं करतो या नाटकामध्ये. त्यामुळे या ओरिजिनल संचामध्ये हे नाटक करणं मला फार महत्त्वाचं वाटलं. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा हिंदी इंग्लिशच्या तालमींना सुरुवात केली 1.5 महिन्यापूर्वी. आणि साधारण 3 आठवड्यापूर्वी पृथ्वीला आमचा प्रीमियर झाला आणि मला खूपच आनंद झाला की एक प्रीमियर हाऊसफुल होता. त्या पद्धतीने हा 100रीचा प्रयोग झाला, हा प्रवास आला. पण याच्या आधी तू खूप दिवसांनी नाटकात आलीस आणि व्हाईट लिलीनी तुला जो उत्साह दिला, एक नवा उत्साह, नवा जोश तुझ्यातही आला या निमित्ताने? नक्कीच आला. कारण कुठेतरी ना मला भयंकर अशी एक गरज वाटायला लागली होती निलिमा की आपल्याला आपल्या उच्चारांमध्ये कधी कधी कळतं की आपण आळशी होत चाललोय. काही काही शब्द जीभ जड झाल्यासारखी जाणवते. त्या दृष्टीने व्हाईट लिलीचे रिहर्सलचे 3 महिने माझ्यासाठी फार महत्वाचे होते की स्वतःला एक ऍक्टर म्हणून कुठेतरी शून्यापर्यंत आणणं, स्वतःचा पुन्हा नव्याने शोध घेणं.
कारण आपण नवीन नाटक करतो तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल काहीच अंदाज नसतो असं मला वाटतं. आपण त्या भूमिकेतून स्वतःचा शोध घेणार असतो. तर मला फार बरं वाटलं की कुठल्याही बॅगेजच्या व्यतिरिक्त मी हे काम करू शकतेय. माझ्याकडे ना 50-60 हजार असेच साईडला पडून आहेत. कुठेतरी गुंतवून दे ना दुप्पट टिप्पट व्हायला. चेअर्स मध्ये खेळतो मी, 3 पत्ती नाही खेळत. आणि काय होतं ना, म्हणजे एखाद्या शेअरचा ना नीट अभ्यास करून त्याच्यात योग्य वेळी इन्व्हेस्ट करावा लागतो. मग त्याचा असा प्रॉपर फॉलो करावा लागतो. आणि एवढं सगळं करू नये, जर का तुमचं लक असेल ना तरच तो फळतो तुम्हाला. तू कशाबद्दल बोलतोय ते? शेअर्स बद्दल का माझ्याबद्दल? शेअर्स बद्दल. तू सारखं सारखं असं मला प्रेशराईज करू नकोस हा आई. हा, माझं काही फायनल ठरलं नाही अजून. अगं निर्णय तर नक्की सांगी नाही, सगळ्यात आधी तुला सांगीन. ठेव ना. पण मी खूप जास्त आडाखे आणि प्लॅनिंग करत नाही माझ्या करिअरचं, की आता हिंदीत काम जास्त झालं आता मराठीत करूया, किंवा आता एक नाटक आलंच पाहिजे, असं मला आजपर्यंत जमलेलं नाहीये. पण त्यामुळे माझ्या कामात एक ताजेपणा राहिलाय. मला असं वाटतं मी जेव्हा मेकअपला जाऊन बसते ना तेव्हा, किंवा रादर मी कुठल्याही थिएटरला पोचते तेव्हा मी सोनालीला त्या स्वतःच्या गाडीतच सोडते. कारण माझा स्वभाव आणि भक्ती देशमुखचा स्वभाव ह्यात प्रचंड तफावत आहे. मी बऱ्यापैकी डिसिप्लिन्ड आहे, मी बऱ्यापैकी नेमकं बोलणारी आहे. भक्तीमध्ये जी मजा आहे ना ते एक माझं ह्युमर आहे ते प्रायव्हेट आहे फार. ते फार जवळच्या मित्रमैत्रिणींमध्ये मी ओपन अप होते. पण मला चांगलं असं वाटतं की या सिनेमाने ना मला या नाटकाने मला थोडं लाईट केलं. तर भक्ती देशमुखने सोनालीमध्ये केलेला महत्वाचा बदल हा आहे की तिने मला हसायला शिकवलं. म्हणजे अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका म्हणून पण येणार आहे समोर. तेवढं धाडच नाहीये अजून. मला असं वाटतं दिग्दर्शनामध्ये ना एक थोडी डिटॅचमेंट लागते, जरा एक व्यापक विचार लागतो, बर्ड्स आय व्ह्यू ज्याला आपण म्हणतो तो पाहिजे. तर मला अजून वाटत नाही. मी प्रचंड गुंतलेली आहे सगळ्या गोष्टींमध्ये. मला अजून हा काय म्हणला, तो काय म्हणला, ती प्रयोग पाहिल्यानंतर न बोलता का गेली, अजून SMS कसा आला नाही वर, ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन असतं. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मला काही ना काहीतरी वाटत असतं. तर मला असं वाटतं हे वाटणं थोडंसं जरा निवळलं ना, त्यामुळे मला असं वाटतं मी थोडा वेळ घ्यायला पाहिजे. आता आम्ही वाट पाहतोय ते तुझ्या सिनेमाची, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे. येस, त्याविषयी. हा फार विलक्षण सिनेमा आहे आणि हा सिनेमा म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला योगायोग आहे असं मला वाटतं. मला फार ऐन वेळेला ही भूमिका करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. माझ्या हातात खूप कमी दिवस होते. म्हणजे अक्षरशः कपड्याची, ब्लाऊजची मापं दिली, चप्पलचं माप दिलं आणि तिकीटच काढलं, म्हणजे हेमलकसालाच पोचले. एवढाच वेळ हातात होता. पण कधी कधी आपल्याला झपाटल्यासारखं होतं. ते मला हेमलकसामध्ये जाऊन झालं. मला मंदाताईंबरोबर, डॉक्टर प्रकाश आमटेंबरोबर, त्यांच्या कुटुंबियांबरोबर आणि त्यांच्या प्रकल्पाबरोबर वेळ घालवायची संधी मिळाली आणि तोच माझ्या भूमिकेचा अभ्यास होता. मला असं वाटतं की कधी कधी ना मी कुठेतरी एक यंत्र बसवायला पाहिजे आणि शोधून काढायला पाहिजे की जसं मला खूप आनंद, दुःख काय काय वाटत असतं तसं माझ्याबद्दल किती जेलसी वाटत असेल कोणाकोणाला की हिलाच का मिळाली ती भूमिका. खरं म्हणजे मी मंदाताईंसारखी दिसत नाही, पण तसं नाना सरही दिसत नाहीत प्रकाश आमटेंसारखे, पण त्यांच्यामध्ये प्रकाश आमटे आहेत. आणि मी मंदाताईंना अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला, त्यांचं जगणं समजून घ्यायचा प्रयत्न केला. 1970-72 साली कुणीतरी एक नवीन लग्न झालेलं जोडपं जिथे शहर वस्तीचा जरा सुद्धा मागमूस नाही अशा ठिकाणी जाऊन राहतं आणि स्वतःला असं दोघंही त्या दोघांनीही सांगितलं की आपण आता वाहून घेतोय या वैद्यकीय सेवेमध्ये आणि यांचं आयुष्य उभं करण्यामध्ये. हे खोटं वाटतं, हे कल्पनेच्या पलीकडचं वाटतं, पण त्या
मला आता सांगतानाही अंगावर काटा येतो की त्या भूमीत तिथं गेल्यानंतर आज जे दिसतं की आज तिथे मोबाईलचे टावर्स आहेत किंवा फार चांगल्या दळणवळणाच्या व्यवस्था आहेत. 30-40 वर्षांपूर्वी काहीच नव्हतं आणि त्यांनी कसं ठरवलं पूर्णपणे शून्यातून एक निर्मिती. अक्षरशः. आणि मला प्रकाश आमटेंचं तर खूपच कौतुक आहे, पण त्याच्यापेक्षा काकणभर जास्त मला मंदाताईंबद्दल अप्रूप वाटतं की त्यांनी हे कसं ठरवलं जेव्हा त्यांना चॉईस होता. त्या काही आमटे कुटुंबाच्या सदस्य नव्हत्या, त्या आमटेंच्या पोटी जन्माला आल्या नव्हत्या, पण इतकी कशी मनाची ताकद होती, इतका कसा एकमेकांवर ठाम विश्वास होता. आणि मला असं वाटतं या आमच्या सिनेमामध्ये ना त्या दोघांमधलं नातं फार चांगल्या पद्धतीनं समृद्धीनं फुलवलंय. तर मलाच फार असं वाटतं की माझ्या कुठल्याही सिनेमाबद्दल असते ना ती एक्साइटमेंट असण्याच्या पलीकडे मला असा एक थोडासा गंभीर आत्मविश्वास आहे की हा सिनेमा चांगल्या पद्धतीनेच प्रेक्षकांसमोर पोहोचणार आहे. कारण प्रत्येकाला फक्त समाजसेवेबद्दल काहीतरी बाळकडू मिळणार आहे असं नाही, पण नात्यांबद्दलही खूप काही शिकायला मिळणार आहे. माझं यंदाचं वर्ष ना मला खरंच बदलून टाकणारं होतं निलिमा, कारण कुठेतरी मी अजूनही त्या धक्क्यातनं सावरले नाहीये की नरेंद्र दाभोळकर आपल्यात नाही आहेत. पण असं असताना कुठेतरी मनाला दिलासा मिळणं की जगातलंच चांगलं काम संपलंय असं नाहीये. वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात चांगली माणसं चांगलं काम करतायत. त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे की आपल्याला जो कुठलाही इमोशनल ब्लो किंवा धक्का बसतो त्याला पचवण्याची शक्ती जर आपल्यामध्ये विचार करण्याची ताकद असेल तर ती आपण अक्वायर केलीच पाहिजे. आणि आपण स्वतः आपली समाजाबद्दलची किंवा स्वतःबद्दलची एक वचनबद्धता पाळून चांगलं काम करत राहिलं पाहिजे. सातत्याने सोनाली तू हेच करत आलेली आहेस आणि म्हणूनच तुझा चाहता वर्ग खूप मोठा आहे आणि तो मोठा होत राहणार आहे. तुला मनापासून तुझ्या प्रत्येक भूमिकेसाठी आणि प्रत्येक तुझ्या आव्हानासाठी तुला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू निलिमा. थँक्स अ लॉट.